पण बी ग्रुपचे जे सदस्य आहेत, बी ग्रुपचे जे चाहते आहेत, त्यांना मात्र ही गोष्ट पटलेली नाहीये. ते विचार करून कर आणि नंतर याचा पश्चाताप होईल असं वागू नको. कारण ही लोक आहेत ना, ही एक बी ग्रुपचा सदस्य म्हणून लोकांना खूप जास्त आवडत होती. अरबाजचं तसं नाही. अरबाजला कुठेतरी गिल्ट वाटतंय किंवा ग्रुप तुटल्याचे कुठेतरी भावना आहेत त्याच्या मनात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. आणि आजचा जर बिग बॉसचा एपिसोड पाहिला तर असं झालंय की जवळपास आर्या आणि अभिजितने कुठेतरी अशा व्यक्तींसोबत हात मिळवणी केली ज्यांनी अगोदर त्यांनाच कुठेतरी टोकलं होतं. त्या ग्रुपने प्रत्येक वेळेस त्यांना कुठेतरी काहीतरी बोललं होतं. अभिजित तर एखाद्या वेळेस सोडून द्या, पण आर्याचं काय? आर्याने पूर्णपणे जे आहे काय म्हणतात ते आपला जी काही इमेज बिघडवली होती पुढच्या ग्रुपने, जसं की वैभवने, अरबाजने काही नाही की एक गोष्ट तिला बोललेले होते. एवढं सगळं असूनही कुठेतरी आर्याने तो ग्रुप जॉईन केलाय. आणि त्या ग्रुपमध्ये आहे कोण? वैभव, नंतर तो अरबाज, ती जान्हवी, ज्यांनी आर्याला नेहमी पाण्यामध्ये पाहिले आणि प्रत्येक वेळेस काही ना काही करताना टोकलेलं आहे किंवा प्रत्येक वेळेस टोमणे मारलेले. ठीक आहे, बी ग्रुपमध्ये देखील तेवढे तिला सपोर्ट करत नाहीत हे टीमवाले, बी ग्रुपवाले, पण तरीही ती एक बी ग्रुपचा सदस्य म्हणून लोकांना खूप जास्त आवडत होती. पण आज डायरेक्ट तिने जो शिफ्ट मारलाय इकडून तिकडे आणि ज्या पद्धतीने ती दाखवायचा प्रयत्न करते की मी अरबाजवर खूप प्रेम करते, कुठं असं करते, कुठं तसं करते, निक्कीला दाखवण्यासाठी. पण खरं तर हिच्याच मनात तर नाही ना त्या गोष्टी, जी काही ही करायला लावते, जी काही करायला सांगते. कारण पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं असेल तर तिला त्याच ग्रुपमध्ये जायचं होतं, पण निक्कीमुळे ती मागं सरकली होती. पण आता निक्की त्या ग्रुपमध्ये नसल्यामुळे हिने डायरेक्ट अरबाज आणि वैभवला हे करून टाकले की आपल्या ग्रुपमध्ये तिला घ्यायचं आणि तिला आपल्या ग्रुपमध्ये यायचं, अशा पद्धतीने त्यांचं झालेलं आहे. आणि ती कुठेही ती बी ग्रुपमध्ये बसताना आपल्याला एकही वेळेस दिसलेली नाहीये. त्यामुळे पॅडेदादांनी 2 वेळेस तिला टोकलं होतं की तू हे जे काही करते ना ते विचार करून कर आणि नंतर याचा पश्चाताप होईल असं वागू नको. कारण ही लोक आहेत ना, जे ए ग्रुपवाले आहेत, त्यांच्यात 1-2 दिवसाची भांडणं होते पण ते नंतर अजून एकत्र येऊ शकतात, असं पॅडेदादांचं देखील म्हणणं होतं. आणि आतापर्यंत आपण तेच पाहिलेलं आहे की यांच्यामध्ये काहीही होऊ शकतं, कधी हे लोक अजून एकत्र येऊ शकतात. त्यामुळे आर्याचा गेम बिघडू शकतो आणि अजून आर्याला बी ग्रुपमध्ये कुठेही स्थान मिळणार नाही जर हे काही झालं तर. आणि आर्याने कुठेही पुढचा मागचा विचार न करता तिने डायरेक्ट आपल्या अरबाज आणि वैभव पुढे ती गेलेली आणि त्यांच्या ग्रुपमध्ये ती जाऊन सामील झालेली. कुठेही ती बी ग्रुपचा काही विचार न करता किंवा त्यांच्याशी काही न बोलता तिने हा डिसिजन जो आहे तो घेतलेला आहे. आणि याच्यात सोन्यावर सुहागा म्हणतो ना, त्या पद्धतीने आणि अरबाज सोबत तिची जोडी झालेली. आणि कुठेतरी जे काही आर्याच्या मनात होतं की आपल्याला ए ग्रुपमध्ये जायचंय, तिथं निक्की नसली पाहिजे, आणि अशा पद्धतीची सिच्युएशन जी आहे ती याच्यामध्ये क्रिएट झालेली. आणि आता असं कुठेतरी वाटतंय की ही जी आर्या आहे ती कुठेतरी अरबाजच्या प्रेमात तर नव्हती, की याच्यामुळे कुठेतरी असं वाटायला लागले की ही जी पोरगी आहे ती एकदम खुश आहे. तिला आता तुम्ही जर पाहायला गेलं ना तर अरबाजच्या तोंडावर कुठेतरी असं वाटतंय की अरे खूप मोठी चूक झाली किंवा एक पश्चाताप असल्याचं दिसतंय. पण आर्याच्या याच्यामध्ये असं काही नाही. आर्या एवढी खुश आहे की ती म्हणजे तिच्या ते आपलं चेहरा पाहतो ना आपण, चेहऱ्यावरून समजून येतंय की ती खूपच खुश आहे. अरबाजचं तसं नाही. अरबाजला कुठेतरी गिल्ट वाटतंय किंवा ग्रुप तुटल्याचे कुठेतरी भावना आहेत त्याच्या मनात, वाईट वाटतंय. पण तो असं नाही की डायरेक्ट तो खूप खुश आहे, अशा पद्धतीचं नाही. आणि तिकडे जर आपण पाहायला गेलो तर निक्की देखील तशी आहे की निक्कीला खरं तर फरक पडत नाहीये की तिला की ग्रुप काय आहे, तुटलाय फुटलाय, काही घेणं देणं नाहीये. ती तिचा इंडिव्हिज्युअल गेम खेळते आणि ग्रुपमधल्या कोणाला काही झालं काही नाही झालं तिला फरक पडत नाही. आणि दुसरीकडे जर आपण अभिजितचं पाहिलं तर अभिजितला बी ग्रुप जो आहे तो खूप सपोर्ट करतो आणि बी ग्रुपचे जे चाहते आहेत ते देखील त्याला सपोर्ट करतायत. पण ज्या पद्धतीने त्याने निक्कीसोबत आज जे काही केलंय किंवा निक्कीसोबत जो काही तो एवढा खुललाय की असं वाटतंय की बी ग्रुपमध्ये तो कधी खुशच नव्हता, आज निक्कीकडे जाऊन तो खूप जास्त खुश झालाय. अशा पद्धतीचं जे लोकांना पाहायला भेटतंय की हे काय झालंय, आर्या कुठेतरी त्या ग्रुपमध्ये गेली आणि अभिजित जो आहे तो या ग्रुपमध्ये गेलाय. आणि बी ग्रुपमध्ये असे 2 व्यक्ती होते जे लोकांना खूप जास्त आवडत होते, ते म्हणजे अभिजित आणि दुसरी आर्या. आर्या जी आहे ती निक्कीशी डायरेक्ट भांडत होती. अरबाज बरोबर, वैभव बरोबर तिचं काही देणं घेणं नव्हतं, त्यामुळे ती निक्कीसोबत डायरेक्ट भांडत होती. आणि तिकडं जो आहे अभिजित होता जो डायरेक्ट जो इकडं अरबाज वैभवला पण नळत होता. पण कुठेतरी असं झालंय की जे बी ग्रुपवाल्यांना किंवा बी ग्रुपच्या चाहत्यांना जे पटत नाहीये, जे आवडत नाहीये, त्या गोष्टी जी आर्या करते आणि अभिजित देखील करायला लागलाय. अभिजित तो निक्कीकडे जास्त खेचला जातोय आणि आर्या जी आहे ती अरबाजकडे खेचली जाते. त्याच्यामुळे कुठेतरी बी ग्रुपचे जे चाहते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत. जरी तुम्ही गेमच्या हिशोबाने जरी पाहायला गेलं तर आर्याला कसं आहे ना, बी ग्रुपमध्ये जास्त कोणी भाव देत नव्हतं.
प्रत्येक वेळेस तिला छोटी आहे, बालिश आहे या हिशोबाने तिला ट्रीट केलं जात होतं आणि त्याच्यामुळे ती प्रत्येक वेळेस ती त्या ग्रुपमध्ये आपल्याला जास्त दिसत नव्हती, पण कुठेतरी तिला चान्स भेटला आणि ती आज वैभव आणि अरबाज सोबत आपल्याला जाताना दिसत आहे. कुठे जान्हवी सोबतही ती डिस्कस करते आणि टोटली हा जो ग्रुप आहे ए ग्रुप त्यांना निक्कीच्या अगेन्स्ट तिनं केलेलं आहे. काही वेळेस बोलूनही तिनं दाखवलंय की निक्की असं म्हणते, तसं म्हणते, हेच करते, तेच करते, असं बोलून तिने निक्की सोबत जे काही बाकी इतर सदस्यांचं जे होतं ना नातं ते देखील जवळपास तोडलेलं आहे आणि तिकडं अभिजित जो आहे तोही निक्कीकडे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे जी असं म्हणता येईल ना की एकमेकांना फसवण्याचं काम पूर्ण पद्धतीने इथं चालू आहे. की अभिजित आतापर्यंत म्हणत होता नाही नाही माझं काही नाही, माझं असं नाही, माझं तसं नाही, पण आज जर आपण पाहायला गेलं तर अभिजित एवढा खुश आहे, एवढा खुश आहे त्या निक्की बरोबर की नावच काढू नका. आणि इकडे आर्या पण कुठेतरी अरबाज सोबत जाऊन खूपच जास्त खुश आहे. पण बी ग्रुपचे जे सदस्य आहेत, बी ग्रुपचे जे चाहते आहेत त्यांना मात्र ही गोष्ट पटलेली नाहीये. यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर येऊयात आपण आता जोडी तर झालेली तुम्हाला तर माहिती आहे, निक्की अभिजित यांची जोडी आहे. त्याच्यानंतर अरबाज आणि आर्याची जोडी आहे, जान्हवी आणि सूरजची जोडी आहे, वैभव आणि धनंजय यांची जोडी आहे, पॅडी आणि घनश्याम यांची जोडी आहे. नंतर वर्षा आणि अंकिताताई यांची इथं जोडी अंकिताईची वर्षाताई आणि अंकिता यांची जोडी करण्यात आलेली. आता येऊयात आपण जे नॉमिनेशन आहे त्याच्यामध्ये. कारण हे बघा हे जे नॉमिनेशन आहे ते खूप चालाकीचं नॉमिनेशन आहे. बिग बॉसला जसं काही नॉमिनेशन पाहिजे त्या पद्धतीचं इथं नॉमिनेशन होणार आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तर निक्की गेली, निक्कीने वैभवला आणि डीपीला आणि जान्हवी आणि सूरजला नॉमिनेशनमध्ये टाकलं. कारण तिचा जो जास्त रोख होता तो होता वैभव आणि जान्हवीवर. तिच्यानंतर जान्हवी गेली, जान्हवीनं काय केलं की तिथून वैभव आणि डीपी दादांना रिमूव्ह केलं, तिथून काढलं आणि तिच्या जागेवर निक्की आणि अभिजितला टाकलं, तिथं इन्सर्ट केलं. त्याच्यानंतर अंकिता गेली, अंकितानं काय केलं जान्हवी आणि सूरजला काढलं आणि वैभव आणि डीपीला टाकलं. कारण वैभवचं तिचं आणि वैभवचं काही जास्त जमत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी वैभव आणि डीपीचं नाव डीपी तिच्यासोबतच गेला कारण ते जोडीमध्ये आहेत म्हणून. त्याच्यानंतर राहिले कोण वैभव, डीपी, निक्की आणि अभिजित असे नावं जे आहेत ते तिथं बोर्डवरती राहिलेले आहेत, डेंजर झोनमध्ये आलेले आहेत. आता इथून पुढे काय होणार आहे ना, बिग बॉस ही चांगली खेळी करणार आहे. कारण बिग बॉसला जे पाहिजे ते सदस्य ज्यांना जर याच्यामध्ये आणायचे असते नॉमिनेशनमध्ये तर ते क्रमवारी त्यांच्या हिशोबाने ते चेंज करतील आणि शेवटी बिग बॉसला जे पाहिजे तेच लोक ते आहेत ते नॉमिनेशनमध्ये येतील. आता पाहायला आपल्याला हे मजा येणार आहे, इंटरेस्ट येणार आहे की कोणाचा क्रम काय येणार आहे आणि सगळ्यात शेवटी कोण येणार आहे. कारण जो नॉमिनेशन डिसाईड करणार आहे तो सगळ्यात शेवटचा सदस्य असणार आणि सगळ्यात शेवटचा सदस्य कोण येणार आहे त्याच्यावर खूप जास्त डिपेंड करतं. कारण जर बी ग्रुपमधला कोर सदस्य जर बी ग्रुपचा याच्यामध्ये आला ना, शेवट आला, तर तो तिथं वैभवला नॉमिनेट करणार आहे. त्याच्यानंतर जान्हवीला देखील नॉमिनेट करू शकतो, जान्हवीला नाही पण 100% निक्की तर असणार आहे, निक्की आणि अभिजित तर हे असणारच. त्याच्यासोबत अरबाज आर्या असू शकते किंवा वैभव डीपी देखील असू शकतात. कारण काय ना, जो कोर ग्रुप आहे बी वाला तो जर गेला आतमध्ये तर हेच होणार आहे. पण आता ए ग्रुप तर तसा राहिलेला नाहीये, त्यांचा जो राग आहे तो तर निक्कीवरतीच आहे ए ग्रुपवाल्यांचा, त्यामुळे ते बी ग्रुपचं जास्त करून नाव घेणार नाहीत. अनटिल अँड अनलेस जर तिथं स्वतःचं नाव असेल तर ते काढू शकत नाही आपण. त्यामुळे चुकून जर स्वतःचं नाव असणारा सदस्य शेवटी गेला तर मात्र ते त्याला वाचवू शकत नाही स्वतःला. पण जे दुसरा सदस्य आहे त्याच्या जागी जर निक्की आणि अभिजित असेल तर मात्र तिथं त्यांना इच्छा नसतानाही त्या दोघांना तिथून काढावं लागेल आणि दुसऱ्या सदस्याला तिथं इन्सर्ट करावं लागेल, टाकावं लागेल नॉमिनेशनमध्ये. आता हा पूर्ण बिग बॉसचा गेम आहे. हे सगळं बिग बॉसवर डिपेंड आहे की कोणाला नॉमिनेशनमध्ये आणायचं आहे आणि कोणाला बाहेर काढायचं आहे. आता अभिजित आणि निक्की यांच्यामध्ये खूप चांगलं डिस्कशन आपल्याला पाहायला भेटतंय की बरं झालं मी स्वतंत्र झाले या ग्रुपमध्ये, असं होतं तसं होतं. खरं तर आहे ना, जो ए ग्रुप आहे ना तो निक्कीपासून स्वतंत्र झालाय. कारण जी दादागिरी निक्की करत होती त्या ग्रुपवरती, जिचे मनमानी कारभार चालू होते, ते जर पाहिलं आपण तर कुठेतरी ए ग्रुपचे जे इतर सदस्य आहेत ते निक्कीपासून वेगळे झालेले आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य भेटलंय. निक्कीला तसं पण काही फरक पडत नव्हता, ती कोणाचंही काहीही ऐकायला तयार नव्हती. आणि इथं जर पाहायला गेलं तर आपले जे छोटा पुढारी त्याच्या तोंडाचा रंग पूर्णपणे उडालेला आहे. ज्या पद्धतीने त्याच्या ग्रुपचा जो त्याचा ग्रुप जो उद्ध्वस्त झालाय ते पाहून आणि निक्की जे काही करायला लागले बिग बॉसच्या घरामध्ये ते बघून जो छोटा पुढारी आहे त्याचा खराच जो रंग आहे तो पूर्ण आपला त्याच्या तोंडावरून निघूनच गेलाय. तर मित्रांनो, आजच्या जर एपिसोडमध्ये पाहायला गेलं तर हे सगळं होतं आणि उद्याच्या एपिसोडमध्ये जर पाहायला गेलं तर अरबाजला अजूनही कुठेतरी निक्कीचं जे हे आहे ना, निक्की हवीशी वाटते त्याला,
निकी आपल्यासोबत असणं असं कुठेतरी वाटतंय त्याला. त्यामुळे उद्या तो रागाच्या भरात तोडाफोडी करतोय, कारण काहीतरी तिकडे ते चालू आहे त्यांचं आणि त्याच्यामध्ये आपला अरबाजचं काहीतरी झालंय की त्याला ते गोष्ट पटलेली नाहीये आणि त्याच्यामुळे त्याने घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची तोडफोड केलेली आहे. आता याच्यामध्ये उद्या पाहायला आपल्याला मजा येणार आहे की नेमकं होणार काय, कोण नॉमिनेशनमध्ये येणार आहे. अरबाजचं जे काही बिहेवियर आहे बिग बॉसच्या घरामधलं ते निक्कीसाठी आहे की निक्कीच्या अपोजिटमध्ये आहे, कारण एवढं काही दाखवलेलं नाही आजच्या प्रोमोमध्ये. पण उद्या आपल्याला कळेलच की नेमकं काय होणार आहे आणि काही नाही होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढं सगळं होतं. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय काय नाही वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.